मंडळी आपण सध्या कोळ्यात आहे आणि कोळ्यामध्ये खरं तर बघितलं तर प्रचाराचा जोरदार पद्धतीने धडाका या ठिकाणी लावलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाची ही जी काही रॅली ही कोळा घाटातील खरं तर मुख्य चौकातून या ठिकाणी जाते आणि इथं बरीच लोक जे आहेत या खरं तर रॅलीत सामील झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया काय वाटतंय दादा या रॅलीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केलाय। मला काय नाही रॅलीचा शुभारंभ केलाय काय वातावरण ठीक आहे शेकापचं ह्या वेळेला गड राखलं वाटतंय लागल काय वाटतंय तुम्हाला? भाव 100% विजय कशाचा भावचा 100% विजय भावचा किरण भाव 100% विजय आहे किती काही भावचं काम चांगला आहे प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण भाऊ पांढरे आपलं त्यामुळे 100% भावचा विजय आहे। कार्यकर्त्यामध्ये खरं उत्साह संचारलाय कशामुळे युवकांचा पूर्ण आवाज आहे युवकांचा पूर्ण आवाज आहे युवा नेतृत्व आहे त्यामुळे कोळेकर हालत नाही हालत नाही पण त्या ठिकाणी बघितलं भाजपनं सुद्धा जोरदार पद्धती तयार केली इथे शेकापच्या पालिकेला आहे भाजप चालणार नाही भाजप चालणार नाही कशामुळे चालणार नाही काय बरं चालणार पहिल्यापासून पुरोगामी विचारचा संघटना आहे पुरोगामी विचार आता जपतील वाटते का? जपणार 100% जपणार रॅली पकडले 100% जपणार साधारणपणे किती असतील लोक या रॅलीमध्ये आता तुम्ही बर काय वाटतंय तुम्हाला? शेतकरी कामगार पक्ष हा 100% येणार पुरोगामी विचारावर शेतकरी कामगार पक्ष हा चालत आलेला आज आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचा हा इथं 100% विचार करणारी माणसं आहे ती शेतकरी हा कोळगट शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे आता काय निर्धार 100% युवा नेतृत्व ठरलंय आणि युवक पिढी एवढी ताकदीने किरण भाऊच्या मागे आहे की 100% किरण भाऊ हा विजयाचा आणि ठेवण्यासारखा शेतकरी कामगार पक्षाचा विजय हा होणारच। किरण भाऊ एवढा आवडण्याचं कारण काय? किरण भाऊ एवढा आवडण्याचं कारण एवढंच आहे की युवकांचं भावी नेतृत्व आणि धडधडीत आवाज आहे असं त्यांचं नेतृत्व आहे की अजून अनुभव नसताना सुद्धा गरिबांचा विचार करणारा असा माणूस आहे की किरण भाऊ हा लय मोठा माणूस आहे आणि मोठा दिलदार नेतृत्वाचा माणूस आहे किरण काय वाटतं ह्या वेळेला कुणाला वाटतंय कुणाला वाटतंय? किरण भाऊचा कशामुळे? एक नंबरचा माणूसच आहे माणूस एक नंबरचा आहे बर मग इथं समाजाचा पण जुना जाणकार उमेदवार उभा राहिला आहे बर त्याला तर काय त्याला मग आता किरण भाऊची हवा आहे म्हणायची किरण भाऊचीच हवा आहे शेकापला करता इथं सुरुंग लागला अशा पद्धतीचं जर चर्चा मोठा सुरुंग लागला भाजप बघितलं मोठा पक्ष आहे इथं भाजप आहे मोठा माहित आहे आम्हाला बर मग चालणार नाही पहिले म्हणजे केव्हा चाललाय का पण समाजाच्या 2 वेळा निवडून आली ती 2 वेळा इथं सदस्य झाली जिल्हा परिषद आम्हीच केले तुम्हीच केले मग आता विरोधात आहे ती तुमच्या आमच्या विरोधात आहे ते मग निवडून येणार नाही ते 100% किरण भाऊ येणार किरण भाऊ काय वाटतंय तुम्हाला? किरण भाऊ निवडून येणार किरण भाऊ चांगल्या मताने येणार किती येतील मताने? चांगल्या मताने येणार चांगलं मग किती मतांनी निवड तुडतील? चांगल्या मताने येणार पण आता बघितलं तर या वेळेला निवडणुकीची जी रणनीती असणार आहे त्याच्यामध्ये 5 तारखेला मायकाची चिन्हाची खरं तर यात्रा आहे यात्रा असली तर लोक यात्रेला बी जाणार आणि मतदान बी करणार पण ह्याचा फटका कुठतरी मतदानाला होईल आणि काही होणार नाही काही होणार नाही लोक अगोदर जाऊन येणार किंवा नंतर जाणार काय बर पण मतदानाला येऊन किरण भाऊला मतदान करून चांगल्या मतानं विजय करून देणार। पण आता ह्या वेळेस बघितलं तर दीपक आबा आणि शेकाप म्हणजे बाबासाहेब देशमुख एकत्र आलेत ह्याचा कुठेतरी युतीचा फटका बसून वाटतंय का तुम्हाला? कुणाला म्हणजे शेकापचा किंवा लोक नाराज कार्यकर्ते जे आहेत ते नाराज वगैरे आहेत का? नाही खुश उलट खुश झाले दीपक आबा बाबासाहेब खुश झाले जनतेच्या मनात जे होतं ती त्यांनी केलं पण एवढा उत्साह संचारलाय काय कारण आहे? किरण भाऊ हा उमेदवार असा आहे सर्वसामान्य लोकांचा कदर करणारा माणूस कदर करणारा बर काय तुम्हाला काय वाटतंय? काय नाही शेतकरी कामगार पक्षाने जे उमेदवार दिलेत ते निश्चित निवडून येणार आहेत बर त्यामध्ये काय नाही आणि हा किल्ला पहिला कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षाचाच मूळ आहे ना त्यामुळे ह्यात बदल होण्याचा काय विषय येत नाही। पण बघितलं तर काय आमच्या नसामध्ये जे आहे शेतकरी कामगार पक्ष युवक असो मध्यम असो किंवा प्रौढ असो त्यांना जी आहे ती बांधिलकी त्यांची शेतकरी कामगार पक्षाची आहे अधिक दीपक आबांची युती आहे बरोबर दीपक आबाचा पण युवक वर्ग शेतकरी कामगार पक्षाचा युवक वर्ग सर्वजण जे आहेत ते एका मिटिंग आहेत त्यात उमेदवार युवक दिलेले आहेत बरोबर छाया कोळेकर ते पण म्हणजे पूर्णपणे 50 वर्ष त्यांनी त्यांच्या घराने छाया सोपान कोळेकर पंचायत समितीचे उमेदवार आहेत कोळ्यातले आणि किरण भाऊ पांढरे हे जे आहेत ते युवक मधले आहेत पण या वेळेला खर तर जी तरुण भांडपोर आहे ते आक्रमक झालेले बघतायत आणि झालेली आपल्याला दिसत आहेत आणि ह्या वेळेला किरण भाऊची हवा अशी चर्चा अलीकडल्या 10 वर्षात पूर्ण युवकांच्या संपर्कात किरण भाऊ आहे बर आणि कुठली त्यांना अडचण असेल कार्यक्रम असेल ह्यामध्ये
पूर्णपणे त्यांना सामावून घेतलेलं आहे किरण भाऊनं. बरोबर. त्यामुळे त्यांच्या त्या दिलातलं ताईत झालेलं आहे. त्यामुळे तिथं काही बदल होणार नाही, काय परिणाम होणार नाही, अजिबात होणार. 7 तारखेचा गुलालाची काय 100% जे ऊस आहे वगैरे आणून ठेवलाय काय? ठेवायची काय कारण गरज पुढच्या उमेदवारांना आणून ठेवल्यात. या गटात जी आहे ती कायम गुलालाची पोती शेतकरी कामगार पक्षाची झाली. बर. त्यात दीपक आबाचं जे आहे ती युती आहे. बर. त्यामुळे काय लोक नाराज नाहीत ना ह्या युतीवर? अजिबात नाही. कारण नगरपालिकेला बघितले की आपण जी युती झाली त्यामुळे खरं तर शेतकरी कामगार पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अशा पद्धतीची खरं तर भूमिका त्या ठिकाणी झाली. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? परंपरेनं कोळागट हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. बर. आबासाहेब असल्यापासून आबासाहेबांनी पाण्याचं काम करून हा. पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ ह्या भागात संपवला. त्यामुळे तिथली कोळा भागातली जनता कधी आबासाहेबांना विसरणार नाही. पण आबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांनी सुद्धा अत्यंत प्रभावीपणे काम केलंय. बाबासाहेबांना या गटानं 7,000 पेक्षा जास्त मताधिक्याचं लीड दिले. 7,000? हा, 7,000 पेक्षा जास्त. आता ह्या निवडणुकीला तो रेकॉर्ड मोडणार आहे. 7,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं. काय ठरवलंय? किती लीड दे ठरवलंय? 7,000 पेक्षा जास्त लीड. अगदी भरघोस मतानं लोक अगदी नवीन तरुण वर्ग उत्साहानं अगदी चांगल्या पद्धतीनं सक्रिय सगळी स्वतःहून काम करायला लागली. बाबासाहेबांचं काम कसं आहे सध्या 1.5 वर्षात? बाबासाहेब गाठी भेटी कशा हो, पद्धतीने? अगदी पहिल्यासारखं अगदी त्याच्यापेक्षा जास्त वाढ झाली. अजून पण इथं काय समस्या राहिलीत का कोळेगावात? समस्या राहणारच. थोड्या. काय कसं समस्या आहेत आता विकास- सध्या? समस्या काय, थोडं लाईटिंग समस्या आहे, थोडी रस्त्याची कुठेतरी समस्या आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं कसं शेतीचं जे पाणी आहे हा. आणि पिण्याचं जे पाणी आपल्या भागात आलं, हम्म. हे सगळ्यात मोठं काम झालं आणि हे दुष्काळ संपवला. आणि त्यामुळं परत एकदा कोळा भागातला शेतकरी डाळिंब पिकात वळू लागलेला आहे. डाळिंबीची काय परिस्थिती आहे इथली? डाळिंब आता चांगल्या पद्धतीचं आहे. चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने रेट काय चालू आहे सध्या त्याला? रेट आता 150-200 आसपास चालू आहे. मला इथले जे प्रश्न आहे तुमचे, आजपर्यंतच्या काळामध्ये कोळा गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जो काय बालेकिल्ला आपण म्हणतो तशा पद्धतीने अबाधित राखण्याचं काम तुम्ही सर्वच मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये प्रश्न मांडण्यासाठी किरण भाऊशी चर्चा आहे, ती लोकांची गाठीभेटी करत असताना काय झालीये का? झाले काय झाले? कुठल्या विषयावर नाही झाली त्या चर्चा? विशेषतः रस्त्याचा विषय आहे बऱ्यापैकी. लाईटचा काय प्रश्न लाईटचा आहे? विषय, लाईट नवीन डीपी कसं आहे, आता पाणी जसं आलं तसं रात्रीची लाईट पाणी वापर वाढलेला आहे. त्यामुळे लाईट कमतरता पडते थोडीशी. बरोबर. त्यामुळे नवीन डीपीची मागणी होऊ लागलेली आहे. ती चालू आहे आता प्रोसेस मध्ये चालू आहे. डीपी 2 महिन्यात बऱ्यापैकी डीपी होऊन जातील इथं. होऊन जातील आणि तोही विषय संपेल बऱ्यापैकी. बरोबर. आमदार साहेबांनी डीपीडीसी मध्ये हा प्रश्न उपस्थित केला, त्याला निधी तरतूद सुद्धा केलेली आहे. बरोबर. फक्त आता या आचारसंहितेमुळे जरा थोडासा प्रॉब्लेम, आचारसंहिता संपल्यानंतर ती काम सुद्धा चालू होतील. त्याची काय अडचण येणार नाही. बरोबर. रान पेटले पूर्वी. हो, चांगल्या. मंडळी, आपल्यासोबत ही खरं तर कोळा नगरीतील सर्व खरं तर रॅलीतील आज सहभागी असणारे जे काय मतदार होते अगदी जोरदार पद्धतीनं या ठिकाणी प्रचार करताना बघायला मिळतात. अजून काही आपल्यासोबत युवक वर्ग आहे. काय वाटतंय तुम्हाला या संदर्भात? काय भावना आहे? आपल्या तालुक्यामध्ये पुरोगामी विचार संघटनेचा हा मतदारसंघ आहे. तरी काही झालं तर लालबावटा 100% फडकवणार आहे. कुणी कितीही भावनिकतेच्या विचारावर जर निवडणूक लढवली तर युवा तरुण हा किरणभाऊ पांढरे यांच्या पाठीपाशी ठामपणे उभा आहे. आणि 7 तारखेला तुम्हाला 100% समजेल. कुणी कितीही पाणी तळ्यात राहिलं असेल तरी कुणाला काय अडचण असेल तर किरणभाऊ निम्म्या रात्री सर्वांना मदत करतात. त्यामुळं सगळी माणसं किरणभाऊच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत. पण तुम्ही म्हणता की किरण भाऊ या वेळेला निवडून येतील, पण बघितलं तर केंद्रामध्ये असेल, राज्यात असेल, भारतीय जनता पार्टी देखील मोठा पक्ष आणि त्यांची सत्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं काम आपण बघितलं की नगरपालिकेमध्ये त्यांचं काहीच अस्तित्व नसताना 4 खरं तर त्या ठिकाणी सीट निवडून आलेत आणि इथं सुद्धा त्यांचा झेंडा फडकवण्याचा मानस आहे. किती जर झालं त्यांनी पैसे जेव्हा ते 4 सीट फडकवलेले आहेत तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांनी जर न मोजता जर पैसे दिलं तर आम्ही चटणी भाकर खाऊन किरणभाऊ पांडे यांच्या पाठीमध्ये ठामपणे उभा राहणार आहे आणि त्यांना 100% निवडून देणार पण आहे. इथं पैशाचा वापर झाला तर किती पैशाला निवडणूक होणार नाही. तुम्ही 100% ध्यानात ठेवा की किती जर काही झालं तर आम्ही चटणी भाकर खाऊन किरणभाऊ पांडे यांच्या पाठीमागे ठामपणे, आणि आम्ही पुरोगामी विचार संघटनेची माणसं आहे. कुणी किती जर म्हटलं तरीही आम्ही सर्वसामान्य माणसं ही किरणभाऊच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तुम्ही सांगता की आता पुरोगामी विचार, पुरोगामी, पण खरं बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष ज्या वेळेस नगरपालिकेला युती केली त्यावेळेस पुरोगामी विचार का जपला नाही? त्यावेळी माणसांना ती युतीच मान्य झाली नाही. आम्ही साहेबांना सांगत होतो तर पण साहेबांना काय अडचणी होत्या, त्यामुळे ही माणसांना युती न मान्य झाल्यामुळे ते माणसांनी दाखवून दिलं भाजप सांगोल तालुक्यामध्ये चालत नाही, हे सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे आम्ही सांगितलं युती करायची असेल तर दीपक आबाबरोबर करा, नाहीतर युती करू नका असं ठामपणे सांगितल्यामुळे आमदार साहेबांनी आमचा शब्द पाळलेला आहे आणि 100% आम्ही लालबावटा सांगोल तालुक्याला फडकवणार आहे. ध्यानात ठेवा या वेळेला. पण इथला जो मतदार जो आहे तो खर तर पूर्ण किरण भाऊच म्हणायला लागलाय. आवाज सगळी केज किरण भाऊ आहे, कुणी कितीही म्हणू द्या.
शेवटच्या दिवशी हे भावनिकतेच्या निवडणूक जिंकतील. पण आम्ही तुम्हाला सांगतो काही झालं तर 7 तारखेला किरण भाऊच्या पाठीवर आम्ही गुलाल फेकणार आहे एवढंच तुम्हाला सांगतो. 7 तारखेला टाकणार 100%. कुणी कितीही काय करू द्या आणि किती पैसे वाटू द्या, पैशाला माणसं भूलतापा पडत नाही. शाजीबापू एवढ्या माणसाला असं न मोजता पैसे फेकून देतो. पण लक्ष्मी प्रभाव टाकू शकते. नाही माणसाने लक्ष्मी प्रभाव टाकू शकते. काही सुद्धा होत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी पैसे घेतलं तर किरण भाऊ बरोबर माणसं ठामपणे उभा आहेत. थांबणार आहे ते 100%. नाही. लक्ष्मी चांगल्या पद्धतीने अहो, लक्ष्मी आली तर लक्ष्मी घेणार. त्यांच्या कुठे त्याने पैसे बांधायला जाऊन पैसे कमवले, आमच्यातली टक्केवारी घेऊन पैसे कमवलेले आहेत त्याने आमच्या कामातले. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग या ठिकाणचा जो विकास आहे तो विकास या ठिकाणी झालाय का? विकास 100% आमदार साहेबांनी केलेला आहे. 50 वर्षांचा विकासामुळेच 50 वर्ष आबासाहेबांनी पाणी दिल्यामुळं आम्हाला पैसे आम्हाला काय गरज नाही. आम्हाला पाणी दिल्यामुळं आम्ही शेतकरी मंडळी आम्ही सुखी आहे. आम्ही डाळिंबाचं 10-20 लाख रुपये वर्षाला कमवतोय. ही काय 100-500 रुपये देणाऱ्या कुत्र्यासमोर पैसे टाकले तर कोण घेत नाही. 80 पैसे आमची किंमत करू नका तुम्ही. तरुण पोरांना बघितलं तर रोजगार आहेत का? अहो रोजगार माणसाने पाणी दिल्यामुळं जे माणसं आहेत त्यांनी 500 डाळिंब लावलं तर कासवून अधिकारी पैसे कमवू शकत नाही. एवढे आमच्या युवकांनी पैसे कमवले आहेत कोळा भागामध्ये. कमवली ते 100% कमवलेले आहेत. जाळण धूर संघ काढलं. जाळण धूर संकटच आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बर हा तुम्हाला काय वाटतंय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे हा. आपलं किरण भाऊ काम करते बर. त्याने आता त्यांच्याकडे कुठलं पद नसताना हा. त्याने युवकांसाठी एवढी कामं केली ती. हा. तुम्ही आता म्हणता युवकांची एवढी क्रेज का वाढल्या, तर त्याचं कारण ही नीतिमत्ता कारण. बर. पण आता ही बघितलं तर जी काय ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, इथल्या लोकांमध्ये जी ऊर्जा आहे ती कोळ्यातच आहे का? अजून जी काय गावं आहे ती गटामध्ये तिथं पण आहे सगळीकडे आहे उत्साह. सगळीकडे. किरण भाऊजी काम करण्याची पद्धत काय सांगता येईल तुम्हाला? किरण भाऊजी काम करण्याची पद्धत आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ती व्यक्तिमत्व कसं तळागाळात वर आलेलं आहे. तळागाळात म्हणजे तळागाळात म्हणजे एका गरीब घराण्यात वर आलेला आहे. गरीब आहे ते लहान लय असताना पैसे त्यांचे आता पैसे आहेत हो. बरं, हा. आता त्यांच्या आता पैसे त्यांची म्हणजे काय त्यांनी पिढी जात असं गरीब श्रीमंत व्यक्तिमत्व नव्हते. बर. त्यांनी लहान असताना आता मी सुद्धा सांगलीत होतो. मी ग्रॅज्युएट आहे. बरं. तर Graduate आहे? हा मी ग्रॅज्युएट बरं, हा. मी स्वतः एमपीएससीचा अभ्यास करतो. हम्म. तर त्यांनी तुम्हाला सांगतो हमालीची कामं सुद्धा केली ती. मी सुद्धा हमालीची कामं केली ती. मग त्यामुळे ती सर्वसामान्यांच्यात मिसळलेला त्यांनी माणूस काम आहे. काय केले ते? त्यांनी कामं काय हमालीची कामं केली ती, फळ विकायची कामं केली रोडवर बरं. बसवून, परत हॉटेलमध्ये कामं केली ती सगळी. म्हणजे जे एका गरीब मुलाला संघर्ष करायला लागतोय शिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा आपलं कुटुंब जगवण्यासाठी म्हणा, ती संघर्षात वर आलेला माणूस आहे ती. मग ही एवढी यश कसं काय मिळालं त्यांना? कसं काय त्यांच्या कष्टामुळे मिळालं. कष्टामुळे मिळाले. होय, होय. त्यांनी पहिली ऊसतोड वगैरे काय केली अशी चर्चा सुद्धा आम्ही नाही त्यांनी ऊसतोडी नाही. त्यांच्या पूर्वजांनी कोण केली असली तर माहित नाही. म्हणजे आता- पण माझ्या बघण्यानुसार तर त्यांनी म्हणजे फ्रूटचा व्यापार म्हणा किंवा त्याचे हमाली करणं म्हणा, म्हणजे पूर्ण खालनं शून्यातनं विश्व निर्माण केलं. पण आता ही संघर्षाची वाट ह्या कोळ्यात पेटेल वाटते का? कशाचा? ही संघर्षाची जी नाही, वाट आहे हे- ही पेटेल वाटते का इथं? हा संघर्षाची वाद पेटणार. पेटणार. आणि गुलाल 7 तारखेला कोणाला होईल वाटतं? 100% भाव जाऊन. भाऊ जाऊन आहे. 100%. तुम्हाला काय वाटतंय? मग तुम्ही बोलता या इकडे. हो तर भाऊचाच गुलाल कशामुळे? मला माहित नाही. बाकी ही सगळी जी पोरं आहेत हा, ना, हा. ही सगळ्यांनी कुणी बी म्हणावं किरण भाऊ नको आहे. बर. कुणी बी मग म्हणावं. किरण भाऊ एवढा आवडा लागली कशामुळे? का सगळ्याचा गळ्यात ताज कसा असतो तुमच्या अहो, बापानं. ही नवीन पोरं आहे, ह्या ऐका पोरात काय नवीन? ना, ऐका ना, तुम्हाला एक बदाम बनवलंय गळ्यात तुमच्या वडिलांनी, हा. तुम्ही टाकून देणार का? बर. हा ते घालणार. बदाम सगळ्याच्या गळ्यात घातलंय. बर. कुणी घातले? सगळ्यांनी किरण भाऊनी. का पक्षांनी घातले? पक्षी तर पहिलाच आहे, बरं, हा. पण आता किरण भाऊ. बर. त्यामुळे किरण भाऊ यावेळेला 100%. बर. पण बापूजी काय इकडे हवा आहे का नाही? शहाजी बापूजी शहाजी बापूचं आम्हाला काय माहित नाही. शहाजी बापू हा विकास लय केलाय केलाय कुठं केला? आम्हाला पाणी नाही घरी. पाणी नाही. बसाव का? केलं नाही का? नाही हे केलंय नाही. पण रस्ते वगैरे केले पाणी नाही. अजिबात नाही. कोण म्हणते केलं नाही? मग 5,500 कोटी गेलं कुठं? आम्हाला माहित नाही. मी आता घरी जाताना रात्री साप गाडीच्या पुढे होत. कसला साप? साप कसला असतो? बर. गाडी जाड वालता का? हा. गाडी लाईट नाही का? लाईट होती पण त्यात दिसला उभा केली गेलो. मग रस्ता नाही का? रस्ता नाही म्हणून तर राहिले. बर. मग आता तुम्ही म्हणताय की शेकापनं 55-60 वर्ष विकास केलाय. आमदार साहेब आमचा गरीब होता, गरीब होता हो. पण आमदार होता की. पण त्यांच्याकडे सत्ता नव्हती, वर काय पैसे मिळत नव्हते. आता किरण भाऊ करून धावणार मला पण बोला. आता तर सत्ता कुठं आहे? आता तर सत्ता कुठं आहे? आता तर सत्ता बी नाही, हा. पण तो करून धावणार. ते नाही आला तरी करणार, करून धावणार. नाही आला तरी करणार. करणार. हो जिद्द आहे त्याची. तेवढी तेवढी जिद्द आहे. जिद्द आहे. जिद्द काय कशी जिद्द आहे? जिद्द आहे. हे रस्ता करून धावणार ही जिद्द आहे किरण भाऊ पांढरेची. करून दाखवणार. हा दाखवणार 100%. इथल्या पोरांना रोजगार किंवा अजून काय काय इथल्या अडचणी काय काय आहे त्या काय अडचणी असू द्या काय पेक्षा किरण भाऊ पांढरे सोडणार अडचणी. सोडवणार. हा सोडणार 100% सोडणार. पांढरी रेष आहे.
कशामुळे एवढं होय वाटतं ठाम विश्वास? किरण भाऊ पांढरे विश्वास एवढा विश्वास आहे की अति विश्वास आहे. आई बाबा जेवढा विश्वास नाही तेवढा किरण भाऊ पांढरे विश्वास अहो आहे. पण आई बापाला सोडून राजकारणात पोरांचं वाटून झाले. नाही वाटलं नाही. किरण भाऊ पांढरे हा. एकच नंबर माणूस एकच नंबर माणूस आहे किरण भाऊ पांढरे. एक नंबर एक नंबर मग माणूस. ज्या जुन्या जाणकार मंडळीला तुम्ही पाठीमागच्या वेळेस निवडून दिलं पण त्या लोकांचं नेतृत्व बरोबर नाही का? काय नाही जुनी बिनी माणसाचा काय विषय नाही. आता फक्त आम्ही फक्त तरुण पिढी जी आहे ती सगळी किरण भाऊ पांढरे एकच वाजा किरण भाऊ पांढरे. किरण भाऊ हा पांढरे किरण भाऊ पांढरे मताधिक्य किती लीड किती द्यायचं? ए लीड पोळ्यात असं उचलून फेकणार आहे. बोलून. हा बाहेरच्या गावात देतील का lead? 100% बरं. एवढं कामच केलं किरण भाऊ पांढरे. केलंय. हा 100%. मंडळी ही गावातील चौकातील पोरं होती आणि खर तर या पोरांनी अगदी पेटून उठलेत आणि किरण भाऊ पांढरे आणि शेकाचा लाल बावटा ज्या कोळ्यामध्ये फडकवणार अशा पद्धतीचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. मंडळी आपण कोळा नगरीमध्ये जो की स्वर्गीय गणपताबानी बालेकिल्ला समजला होता, मात्र या बालेकिल्ल्यामध्ये दोन गट पडलेले आहेत. एक किरण भाऊ पांढरे आणि संभाजी तात्या आलदर आणि गुरु शिष्याची ही खरं तर लढत या कोळ्यामध्ये होणार आहे. आणि याच अनुषंगाने येथील जे कार्यकर्ते आहेत संभाजी प्रेम करणारे आहेत आणि किरण भाऊवरही प्रेम करणारी मंडळी आहे आणि दोघांच्याही बाजू आपण या ठिकाणी जाणून घेतोय. तुमचं काय मत आहे बोला? संभाजी संभाजी आलदर का काम करतोय लोकांच्या जनतेत काय हाकेला हजार राहतोय हाकेला हजार राहतील? पहिल्यापासून आहे ती. बर आता नवीन आल्याच काम नव्हती. बर आता हे कसं आहे पहिल्यापासून जे आहे हा त्याच काम होणार. पहिल्यापासून. पण संभाजी तात्या बघितलं तर 2 वेळा जिल्हा परिषदेला निवडून दिलं होतं. आता ह्या वेळेला देखील देतील का? देणार की कशामुळे देतील? 100% पण 4,000 भाजप लिडिंग देणार. किती? 4,000 मतांनी पण leading. भाजप चालणार नाही म्हणतील लोक पॅटर्न. कोण म्हणतोय? कारण जरी असलं तर सांगोल्यामध्ये भाजप चालत नाही कारण नगरपालिकेला आपण बघितलं. भाजप शिवसेना इथेच आहे ना. भाजप शिवसेना शाजी बापूच काय काय इकडं शहाजी बापू सगळा निम्मा शहाजी बापू आहे. इथं? होय. बर मग संभातात्याची तुम्ही सांगताय संभातात्याच्या माध्यमातून ह्या भागातला विकास काय काय झालाय? संभाजी जी काय नाही केलं हम्म. जे 50 वर्षात झालं नाही हम्म. ते आता भाजपमध्ये गेल्यापासून शिवसेना भाजपमध्ये गेल्यापासून बर. त्यानं सगळी कामं काय केली. रस्त्याची झाली? रस्ते झाले, पाण्याचं काय परत झाले? पाण्यात झाले, काय झाली पाण्याची काम? पाणी नळाचं सगळे पाणी ते बाप त्यानंच केले तात्यानं. बर बर बर. इथल्या पोरांच्या रोजगाराच्या संदर्भात काही चर्चा वगैरे तुमची असते का संभातात्या हो. संदर्भात? काय हो. असते? काय शाळा म्हणा हम्म. शिक्षण म्हणा परत आणि काय सर्व्हिस हम्म. हे सगळं तात्या पूर्ण करते. पण तात्याला यावेळेला स्वीकारतील का लोक? 100%. का? कारण किरण भाऊची सुद्धा जोरदार चर्चा चालू आहे. नाही नाही. किरण भाऊ काल आला हो. बर मी पहिल्यापासून तात्या आहे. पण खरं बघितलं तर किरण पांढरे आणि संभातात्या आलदार गुरु शिष्याची खरं तर जोड आहे होती होती. त्यांनी पाळली नाही. कुणी पाळले नाही? किरण भाऊने पाळली नाही. बर हा ही पहिल्यापासून तात्यानं पाळत आलाय. बर हा तात्याने एक निष्ठेने वागलाय हा, हा. तशी बाकीची वागली नाहीत ना. बर बर बर. कारण तात्यांनीच आमच्या लोकसंवाद मराठी संवाद साधला त्यावेळी सांगितले की मी खरं तर बघितलं तर कोळा गटाचा जुना खेळाडू आहे. होय बरोबर आहे. हाय का खेळाडू? होय. पण आता त्या खेळाडूला आउट करणार नाही का? नाही का हा 4,000 मतांनी निवडून येणार तर येणार. येणार. तुम्हाला काय वाटतंय? तात्या संभाजी संभातात्या पण संभातात्या कशामुळे आवडतोय तुम्हाला? आवडतं म्हणजे कामं केली ना बऱ्यापासून. केली ती. पण संभातात्यानं बघितलं तर पक्ष देखील बरेच बदलले. लोक नाराज आहेत त्यांच्यावर. पक्षाविषयी ना माणूस बघा तुम्ही ना पक्षाचं काय बघायचं आता सगळे एकटू करणं कोण संघ जाते त्याचा काय शेट बर 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 पक्षाचं काय संबंध घ्याय ना माणूस बघा तुम्ही ना महत्वाचा माणूस आहे ना. बर 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 बर. पण त्यामुळे ह्यावर परिवर्तन होईल वाटतंय का? 100% होणार. बर. तात्या वय 100% येणार. पण तात्याचं आता वय सुद्धा झाले तात्याला देतील का लोक? वय त्यांना अनुभव आहे वय झालं तर काय म्हणजे असं काही अनुभव आहे. हा, अनुभव माणूस भरपूर मोठा. अनुभव असल्यामुळे देतील. होय 100%. बर. काय भावना आहे त्या तुमच्या? किरण भाऊ किरण भाऊ का? 1 नंबर आहे माणूस. हा 1 नंबर माणूस आहे. 1 नंबर. कशामुळे? काम चांगलं आहे त्यांचं. काम चांगलं आहे. पण आता बघितलं तर पैशाचा वापर किरण भाऊ करणार अशी सुद्धा चर्चा नाही आहे. नाही नाही काय नाही समाजसेवा त्यांची आतापर्यंत चांगली आहे. समाजसेवा हा लोक समाजसेवेला मत देतील का? देणार की? का लक्ष्मीला देतील? नाही नाही कारण भाजपकडे लक्ष्मी जास्त आहे. समाजसेवेला देणार. देणार. हा पण आता जत्राचं एक बघितलं तर ती चिचणी जत्रा आहे त्या जत्रेचं काय लोक इथली जातील का काय? जाऊन परत बी येणार मग पण 5 तारखेला यात्रा आहे त्या दिवशी त्याचा काय आहे, पण त्यांच्या किती तारखेला जाणार तुम्ही? 3 तारखेला घेतले. 3 तारखेला. 3 तारखेला घेतले आम्ही. बर. रिटर्न येणार. तुमचा इफेक्ट काय होईल का या निवडणुकीत? काय नाही होणार. नाही होणार. हा? कुणाकडे? कुणाकडे? बैलगाडी नियोजन 4 तारखेला घेतले. बैलगाडीचं. हा बैलगाडी 4 तारखेला घेतले. आम्ही माघारी परत येणार आहे सलगर पर्यंत. हा. सलगर पर्यंत आल्यानंतर काय असेल ती माघारी इथनं गाड्या येणार द्या आणि आल्यानंतर काय 4 तारखेला म्हणजे गाड्या रिटर्न माघारी येणार की? नाही इथनं आम्ही 1 तारखेला जाणार. हा 1 तारखेला गेल्यानंतर ना आम्ही माघारी 4 तारखेला निवड करून आम्ही तिथनं संध्याकाळी 10 वाजता गाड्या झोपल्या तर आम्ही सलगरीत येतोय. सलगरीत आल्यानंतर आम्ही काय करणार आहे हे करणार वाहन येणार तिथं आम्हाला न्यायला
वाहन आली काय येऊन आम्ही काय असेल ती ज्याला कोणाला मतदान करावं ती जे मतदान करणार आहे ती आणि परत आहे बैलगाड्याला माघारी जाणार आहे ती आणि परत बैलगाड्या 2 दिवसांनी माघारी घरी येणार आहे येणार आहे ते. हा, येणार. आणि जी बैलगाडी सोडून जाणाऱ्या लोकांचं काय कसं बैलगाड्या सोडून म्हणजे जे वाहनान जातात लोक त्यांचं कसं नियोजन केलं वाहनवाल्याच काय नाही ती वाहनवाली माघारी येते येणार का माघारी? हो 100%. बर बर त्यांचं काय अडचण नाही ती 4 तारखेला 5 तारखेला माघारी येते ती म्हणा बरं, बरं. इथे सकाळी येते पाठच अडचण नाही. आता ह्या खरं तर कोळा नगरीमधली जी काही पोरं आहेत जी काही जुनी जाणकार मंडळी बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष ह्या पद्धतीची खरं तर चर्चा करतायत की शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मतदान करणार आहे. पण युवक पोरं जे आहेत ते फक्त किरण भाऊची चर्चा करतायत आणि अजून जी काही जुने जाणकार मंडळी संवादात त्या देखील म्हणतायत. काय वाटतंय तुम्हाला? नाही, किरण भाऊच फायनल होतील. कशामुळं? त्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक तेच म्हणतायत, किरण भाऊच म्हणतायत, तरुण पण किरण भाऊच म्हणतायत. हा आणि दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख या दोघांनी विकास आघाडी तयार केल्यामुळे किरण भाऊ 7,000 मतांनी, ज्याप्रमाणे बाबासाहेब देशमुखांना कोळा गटात विधानसभेला 7,048 मतांनी लीड होतं, 7,048. तसंच किरण भाऊनाही देखील राहणार आहे. त्यासाठी आम्ही 100% युवक वर्ग रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाणी करणार आहे. इथे लक्ष्मीचा पाऊस येऊ नाहीतर पूर येऊ, पण या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी पाणी आणलेलं आहे. पाणी आम्हाला गणपतराव देशमुखांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे गणपतराव देशमुखांच्या विचारावर जे काम करेल तोच युवक इथे राज्य करेल. पण लोक गरीबाच्या पोराला सभागृहात पाठवतील का? 100% पाठवतील ना. का पाठवतील? नवीन आहे, त्यांनी रस्त्यावरती बसून फळे विकलेले आहेत, हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. असा माणूस कष्टातून जर वर येत असेल तर त्याला आपण पदावरती बसून, शासकीय पदावरती बसून त्याला काम करण्याची संधी का देऊ नये? पण आता एका बाजूला बघितलं तर संभातात्या खरं तर त्यांचे गुरु होते आणि ही शिष्य आणि गुरुची खरं तर इथं लढत होते. मग ह्याच्यामध्ये वस्तादाला कोण ठरणार नेमका? किरण भाऊ ठरतील. पण खेळाडू खरा बघितला तर संभातात्या. खेळाडू असतील त्यांनी, पण ते शेतकरी कामगार पक्षात तयार होऊन गेलते. त्यांना तयार करणारे वस्तात बजरंग आलदर आमच्याकडे आहेत. त्यांनी सांगितलेलं 5 पोते गुलाल त्यांचा तयार आहे. त्यामुळे किरण भाऊंचा विजय हा 100% पक्का आहे. किरण भाऊ असतील किंवा पंचायत समितीचे कोळागानाचे छायाताई कोळेकर असतील किंवा जुननेचे अमृत नारायण ताते पाटीलांचे मुलगा असतील, हे तिघही विजय होतील. या चौकामध्ये विजय सभा असेल, तुम्ही त्या दिवशी यावं, आवर्जून यावं आणि विजयाचा गुलालाचा आनंद घ्यावा ही तुम्हाला माझी विनंती आहे. म्हणजे विजयाचा इथपर्यंत तुम्ही तयारी झालेली आहे? झालेले आहे. सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना युवकांनी ठरवून आमदार करायचं ठरवलं होतं, तब्बल 25,000 मतांनी लीड दिलं होतं. त्याचप्रमाणे या कोळा गटातल्या युवकांनी किरण भाऊंना जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं ठरवलेलं आहे. विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार असतील, हातील गणाचे असतील किंवा कोळा गणाचे असतील, दोन्ही तब्बल 7,000 मतांनी लिडिंगने विजय होतील हे तुम्हाला मी आज. पण ही आता आपण खरं चार्चा करत असताना या कोळा नगरीतल्या लोकांच्या भूमिका किंवा मत जाणून घेत असताना प्रत्येक जण म्हणते की किरण भाऊ असतील किंवा संभातात्या, कारण राजकारण म्हटलं की गट आले तट आले, पण आजूबाजूच्या गावात ही मता देखील ज्या ताकदीने तुम्ही बोलताय ह्या ताकदीने मिळेल का? 100% मिळतील. आताच आमची प्रचाराची नारळ फोडण्यासाठी लोक आली होती. आज सुरुवात केली आहे. पाचेगाव असेल, केडेबेसरे असेल, आम्ही फक्त कोळा गणातीलच लोक गोळा केली होती. तुम्ही या रॅलीचे मला वाटतं फोटोग्राफ घेतले असतील, त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की खरा ग्राउंड सर्वे काय आहे. पैशाचा वापर होणार आहे. प्रत्येक निवडणूक म्हणली की पैशाचा वापर होत असतो, पण त्याच्यात मतात रूपांतर होणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. होणार नाही. काय भावना आहे तुमच्या? जिल्हा परिषद पंचायत रान पेटल्या त्याच्यात आमची भावना एकच आहे. काय? गणपतराव देशमुखनं आम्हाला पाणी दिले आणि आमची डाळिंब जगली तीच आमची भावना. डाळिंब जगलीत म्हणून मग काय, माझा किरण भाऊच्या मागे जायचं का शेकापच्या मागे जायचं? आम्ही लाल बावटीची माणसं. बरं. आमच्या 3 पुढे गेले त्या शेकापचे. मग एवढा शेकाप कसा काय रोजलाय? शेकाप नाद करताय शेकापचा. बरं. एकच नाद शेकाप आहे, लालच बावटा. पण लाल बावटा 19ला बापून चितपट केला होता. कशाला पाडलो होती त्यावेळेस बापू? आम्ही कधीच पडलो नाही. 50 वर्ष आमच्या गणेश बघून नोंद झाल्या. गणपत आबा नुसते निवडून आले, विकास काय केला? विकास डाळिंबाला पाणी कोणाला आहे आता? बर. पण डाळिंबवर विकास होतो का? डाळिंब बर. करोडपती झाले आता. ऊस तोडाय जातो ती पहिली माणसं आमची. माझा बा जातो तो ऊस तोडाय. आता कोण कवर या गावात ऊस तोडाय कोण जातो? विचारा कोण नाही कोण जातोय? बर. कोण जातोय? एवढं पैसे मिळवले ते? लय. बर. 1 कोटीची बाग 200 झाडाची 1 कोटी बनवते ती. म्हणून ते मग नाद करता काय? डाळिंब वनली वन डाळिंब. गणपताबाई पुणे गणपताबाई उलट पाहिले ना धरून. खरं म्हणजे मी दिल्ली व्यापारी आहे, डाळिंब व्यापारी आहे. आम्ही सत्य माणूस आहे. माझा वडील वारलाय. माझा वडील 20,000 रुपये उचल घेत होता.
आणि ते उचलीत ना आमचा संसार करत होता. बर हा मग त्यातनं आमचं डाळिंब आम्ही आल्यापासून आम्ही पुढे सरलो. बर बर सगळी जनता ही बंगले बांधून आता तुम्ही बघा गारवाडी कोळा सांगोला हाती सगळ्या माणसांना बघा पण तुम्ही. आता स्वर्गीय गणपत आबा बघितलं स्वर्गीय गणपत आबा बघितलं तर 2017ला इथं निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेची 8 ते 9 वर्षांनी निवडणूक होते आणि ह्या निवडणुकीत गणपत आबा नाहीत. गणपत आबाची उणीव भासते का ह्या निवडणुकीत? उन्ह म्हणजे आम्हाला त्यांना उन्ह भासणार ना, कसे त्यांची आम्हाला जाणीव आहे. नाही पण आज ह्या निवडणुकीमध्ये गणपत आबा प्रत्येक निवडणुकीत असायचे पण ह्या निवडणुकीला नाहीत. नाही म्हणजे काय त्यांचं बाबासाहेब आहे इथं. आता त्यांच्या पक्षाने त्यांना किरण भाऊला दिले. बाबासाहेबांवर लोक नाराज आहेत म्हणकी. कुठल्या कशाला नाराज आहेत? नाही ते का काय नाराज काय काय वाईट केलं काय त्यांनी? पण लोकांना भेटी घेत नाही गाठी घेत भेटी घेत नाही काय काय त्यांचं काय घरात येऊन पाणी भरावं का त्यांनी? बर बर बाबासाहेब भेटी गाठी घेत नाहीत. अहो ज्याचं त्या घराचं त्याला जमतंय का? अजून आता 1 वर्षात निवडून आली ती. बरं, हा. अजून 3 वर्षांनी विकास होईल ना? होईल का? होईल की मग अजून 5 वर्ष बाकी आहे ती. आता 1 वर्ष झाले, बर हा अजून 4 वर्ष बाकी आहे ती. आणि धुळा उडणार आहे धुळा. उडणार आहे. हे धुळा नाही जायला जाय. मग आता इथं काय कोळ्यात काय करायचं ठरवलंय? कोळ्यात आम्ही आता ओनली वन शेकापच शेकाप. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आमची पहिल्यापासून पण इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कुठली इथं राष्ट्रवादी कुठले दीपक राष्ट्रवादी? आबाजी राष्ट्रवादी. पण ते राष्ट्रवादी नाही दीपक आबा आता गट आहे त्यांचा. मग गट आम्ही युती केली ना. पण राष्ट्रवादी काय घेतले अतुल पवारांच्याकडे मागू बिगून? कुठनं घेतल्या? कारण दीपक आबा राष्ट्रवादीत नाही. हवा आमची पहिल्यापासून गणपतराव आणि आमची दीपक आबाजी पहिल्यापासून इथे आहे. युतीच आहे. हा, मग तुम्ही- बिघडलं होतं कशात? बिघडलं काय नाही, हा. ते जनतेने बिघडवलंय. जनतेने. हा. बरं. मग आता हे दोघे एकत्र आले बरोबर आले ते. एकत्र झाले मग आता युवा पिढी आहे ना सगळी तरुण पिढी. किरण भाऊच ओनली वन. किरण भाऊ नाद करताय मग बर बर जाळण तू सांगत आहे. करणार आहे. 7 तारखेला नुसतं तुम्ही बघा या बर डंपर इकडे कशी आहे ती. अजून काय डंपर अजून तयार केले का? काय म्हणजे बोलायला सगळा बर पेटत नाही. लक्ष्मी माकुबाई मंदिरापर्यंत बर आणि इकडे महादेव मंदिरापर्यंत हा, हा. सगळा गुलाबच. हा 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 ओनली वनच. आम्ही सत्तेसाठी लढतोय. हा, हा. माझ्या 3 पिढ्या गेल्या, बर माझी आता 4थी पिढी आहे आणि आम्ही लाल बावट्यासाठी जगतो. आमचं जगात असं फाडलं का हा. नाही लाल लालच बावटा आहे. लाल बावटा. हे?